नमस्कार, मी साक्षी पांचा. न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत. या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडींचा. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 68वी पुण्यतिथी साजरी केली जाते. समाज सुधारक, अर्थतज्ञ, विचारवंत, राजकारणी आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री भीमराव आंबेडकर यांनी 6 डिसेंबर 1956 रोजी अखेरचा श्वास घेतला. हाच दिवस भारतात महापरिनिर्वाण दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी येत आहेत. तर कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील अभिवादनासाठी आपलं उपस्थिती नोंदवली आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. पाहूया. अभिवादन करण्यासाठी आम्ही सगळे जण एकत्र आलेलो आहोत. त्यांना वंदन करण्याच्या बरोबरीने, अभिवादन करण्याच्या बरोबरीने त्यांनी जो विचार सांगितला तो विचार अधिकाधिक मजबूत झाला पाहिजे. तो विचार घेऊन आपण सगळ्यांनी पुढे गेलं पाहिजे. उदाहरणार्थ, बाबासाहेबांनी जी घटना लिहिली ती जगातल्या सगळ्या घटनांचा अभ्यास करून लिहिली. येत्या 1000 वर्षात ती बदलावी लागणार नाही. घटनेचं व्यावहारिक रूप काय झाल्यास काय करावे, काय झाल्यास काय करावे ह्याचा त्यांनी पुढच्या 1000 वर्षाचा मानवी मनाचा घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करून घटना लिहिली आहे. त्यामुळे ती कोणी बदलण्याचा विषयच येत नाही. तिचं सगळ्यांनी रक्षणही केलं पाहिजे आणि त्या घटनेप्रती श्रद्धा व्यक्त केली. मुख्यमंत्री झाल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी पहिली सही बोन मॅरो ट्रान्सप्लांट साठी पुण्यातील चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या फाईलवर केली आहे आणि त्यांना मदत देखील केली आहे. चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या या सर्जरीसाठी किमान 30 लाखांचा खर्च होता. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये फॉर्म भरला होता आणि त्यातून लगेच 5 लाखांची मदत देखील मिळवली आहे. त्यानंतर कुऱ्हाडे यांच्या मुलाने मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या वतीने अजित पवार यांची महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल पर्वती विधानसभा मतदारसंघाकडून मतदारसंघाचे अध्यक्ष संतोष नांगरे यांच्याकडून पेढे वाटप करण्यात आले व कार्यकर्त्यांचा जल्लोष साजरा करण्यात आला. याचं आयोजन युवक उपाध्यक्ष करण गायकवाड व पदाधिकाऱ्यांनी केलं होतं. कबुतरांच्या पिसांसह विष्ठेतून बाहेर पडणाऱ्या जंतूंमुळे लंग्सशी संबंधित असलेला आजार तसेच तत्वाचे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे कबुतरांना उघड्यावर खाद्यपदार्थ टाकू नये. टाकल्यास संबंधितांवर घन कचरा व्यवस्थापन विभागामार्फत कारवाई करण्यात येईल अशी माहिती पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भुसे यांनी दिली. सोलापूर मार्गावरील वाहतूक व्यवस्थेत आज मोठा बदल करण्यात आलाय. मम्मादेवी चौक ते अर्जुन रस्ता टी जंक्शन दरम्यान जलवाहिनी टाकण्याचं काम सुरू होणार असल्यामुळे वाहतुकीचा नव्याने आराखडा लागू केलाय. आज रात्री 8 वाजल्यापासून एमपी पेट्रोल पंपाजवळ जलवाहिनी टाकण्याचं काम सुरू होईल. या कामासाठी पुणे सोलापूर रस्त्यावर वाहतुकीसाठी काही पर्यायी मार्ग देखील निश्चित करण्यात आले. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत रस्त्यावर नो पार्किंग मध्ये वाहन पार्क केल्यास आता चांगलंच महागात पडणार आहे. पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांकडून आता अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. वाहतूक शाखेकडून आता 25 टोईंग व्हॅन या कारवाईसाठी दाखल झालेत. पोलिसांकडून आता अशा दुचाकी आणि 4 चाकी वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस आयुक्त बापू बांगार यांनी दिली आहे. पुण्यातील बाणेरसूस रस्त्यावर ननावरे चौकाजवळ आज दुपारी अपघाताची एक धक्कादायक घटना घडली आहे. या भरधाव कार चालकाने एका पाठोपाठ वाहनांना धडक दिली आहे. सुदैवाने या धडकेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, परंतु अनेक वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या प्रकरणी बाणेर पोलिसांनी कार चालकाला अटक केली आहे. ऋत्विक श्याम बनसोडे असं अटक करण्यात आलेल्या कार चालकाचं नाव. पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील श्री क्षेत्र नारायणपूर येथे श्री दत्त जयंती सोहळा यावर्षी देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. यावर्षी हा सोहळा दिनांक 13 डिसेंबर ते 15 डिसेंबर दरम्यान पार पडणार असून सोहळ्याच्या नियोजनासाठी गुरुवारी नारायणपूर येथे एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये श्री दत्त जयंती सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. पुरंदरच्या प्रांताधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार, सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली. या बातमीसह वेळ झाली पुणे कनेक्ट मध्ये. इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.